हॅलो लाडक्या बहिणींनो, खुश खबर, खुश खबर, खुश खबर. 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता तो तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत ते ₹1500 पोहोचले असतील, असं मला वाटतं. तरीही काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ते पैसे पोहोचलेले नाही आहेत. म्हणून मी 2025 मधली सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे आणि या अपडेटमध्ये तुमच्या मनातील असंख्य प्रश्नांना आता वाचा फुटू शकते. असंख्य प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटू शकते. तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये असलेल्या ज्याही प्रश्नांचे या व्हिडिओच्या माध्यमातून सगळे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. आणि असं घेऊन येणारा मी महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती असेल असं मला म्हणायचं आहे आणि विथ पुराव्यासहित मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा की आता 14वा हप्ता आलेला आहे, तर 15वा हप्ता कधी? हा एक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे, कारण की सप्टेंबरचा ऑलमोस्ट हाफ सप्टेंबर झालाय, म्हणजे अर्धा सप्टेंबर संपलेला आहे आणि आता 15 हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे, म्हणजे सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे की ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांचं काय झालंय, त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे, जून जुलैचा हप्ता मिळालेला नाहीये. मग तो लाभ कधी मिळणार आहे, पडताळणी झाली आहे का, याबद्दलची सविस्तर चर्चा मी व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला या ठिकाणी काही पुरावे देणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जून आणि जुलैचा जो हप्ता आहे मिळणार आहे. भलेही आता ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला मिळालेला नाहीये, पण तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. मग 15वा हप्ता याचं काय आहे, अपात्र बहिणींचं काय होणार आहे, सगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील ज्याही लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या अकाउंटला ₹1500 जमा झाले आहेत, त्या सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन. आय होप की आता तुमचा थोडासा जो सरकारवर जोर होता तो थोडासा कमी झाला असेल, पण आपल्याला शांत बसायचं नाही. तुम्हाला एक अपडेट देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता आजचा जो आहे 12वा, जो 12 सप्टेंबर, हे सगळे कधीचे आहेत, 11 सप्टेंबरचे. बघा, 11 सप्टेंबरचा मेसेज आहे, हे 11 सप्टेंबरचा आहे. तर मला लाडक्या बहिणीनं सांगायचं आहे, 12 सप्टेंबरला म्हणजे 2:30 वाजतापासून सुरुवात होणार होती म्हणजे पैसे वाटपाची. आता बघूया ती झाली की नाही. जशीच होईल तशी मी तुम्हाला अपडेट घेऊन तुम्हाला सांगेन. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये होता की 15वा जो हप्ता आहे म्हणजे सप्टेंबरचा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे? याची मी तुम्हाला प्रूफ सहित गॅरंटी देतोय. हा कधी भेटणार आहे आणि कशा पद्धतीने भेटणार आहे? बघा, लाडक्या बहिणींनो, मी मागणी पत्र घेऊन, तुमचं मागणी पत्र घेऊन कुठे गेलो होतो? मुंबईला गेलो होतो. त्या दिवशी मला आदिती तटकरे मॅमनी सांगितलं, की या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये 14व्या हप्त्यामध्ये नमो शेतकरी 7वा हप्ता वाटप आहे. त्याच्यासाठी त्यांनी 2000 कोटी दिलेले आहे. बरोबर? म्हणून आपल्याला लाडक्या बहिणींनो, 14व्या हप्त्यामध्येच 15वा हप्ता मिळालेला नाही. आपण पहिले ठरलं असं होतं, की ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचं एकत्र तुम्हाला दिलं जाणार होते. पण नमो शेतकरी हप्ता एकत्र आल्यामुळे तुम्हाला असं करता आलं नाही. म्हणजे सरकारला असं करता आलं नाही. म्हणून सरकारने हे ठरवलेलं आहे, 15वा आणि 16वा हप्ता, हे इतकी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणीही सांगितली नसेल. बरोबर? मी सांगतोय, कारण की मी स्वतः समक्ष बाल विकास मंत्री यांच्याशी भेट घालून आलोय. 15वा आणि 16वा म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे लाडक्या बहिणींनो. 1500 प्लस 1500. 1500 प्लस 1500 म्हणजे ₹3000. आणि हे कधी मिळतील? तर ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत मिळतील. ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला सगळे पैसे येऊ शकतात, अशी खात्री मला आदित्य तटकरे मॅमने दिली आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. कारण की अशा खुशखबर ज्या ठिकाणी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतं, त्याच ठिकाणी तुम्ही असंच चला. नाहीतर महाराष्ट्रामध्ये अनेक चॅनल आहे की तिथे सांगतं सकाळपासून 10 वाजेपासून हप्ता सुरू झाला. नो, 12 तारखेचा अजूनही वाटप सुरू झालेलं नाही. तो 2:30च्या नंतर होणार होता. बट बघूयात आपण, जसं आलं की मी व्हिडिओ घेऊन तुम्हाला येईल. बघा, त्यानंतर अपात्र बहिणींचे काय झाले? बघा लाडक्या बहिणींनो, काही जिल्ह्यांमध्ये ज्या अपात्र बहिणी होत्या, जून आणि जुलै महिन्यामध्ये त्यांना ऑगस्टमध्ये पात्र करून ऑगस्टचा हप्ता देण्यात आलेला आहे. पडताळणी झाली होती का?
तर काही बहिणींची पडताळणी झाली होती आणि काही बहिणींची पडताळणी न होताही त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला आहे. मग जून आणि जुलैचा का नाही आला? बघा, यावरही सरकारने जेव्हा आपले मागणी पत्र सरकारजवळ पोहोचवलं मी, म्हणजेच 12वा आणि 13वा हप्त्याचं जे मागणी पत्र आपण सरकारपर्यंत पोहोचवलं होतं, तर सरकारने हे सांगितलेलं आहे, की पडताळणी अजून झालेली नाही. ज्याही 27 लाख बहिणी होत्या, त्यांची पडताळणी झालेली नाही. काही बहिण्यांची झालेली आहे, काही बहिण्यांची झालेली नाही. मग ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांची पडताळणी झाल्यानंतर 101% मी तर 1000% म्हणतो, कारण की असे आपल्याला पुढून आश्वासन मिळालेलं आहे. बरोबर? म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये पूर्ण पडताळणी होऊ द्या. ही पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला 12वा आणि 13वा हप्ता म्हणजे ₹3000 सुद्धा दिले जातील. घाबरायचं कारण नाहीये. काहीच टेन्शन घेऊ नका. मिळणार म्हणजे मिळणार. नाही मिळालं तर पुन्हा मी सरकारकडे जाईल. तुमचा लाडका भाऊ या ठिकाणी बसलेलाच आहे. पुन्हा सरकारकडे आपण जाऊ. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिली आहे. मग जून आणि जुलैचा लाभ कधी? बरोबर, हाही प्रश्न आला असेल. ठीक आहे, पडताळणी झाली. जेव्हा पडताळणी होईल लाडक्या बहिणींनो, पूर्ण महाराष्ट्राची पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा पडताळणी होईल, तेव्हा तुम्हाला जून आणि जुलैचा लाभ दिला जाईल. समजा ती पडताळणी सप्टेंबरच्या 30 तारखेपर्यंत झाली, तर एखादी छोटा-मोठा जो जी-आर काढून ज्या 27 लाख बहिणी होत्या, ज्या जून-जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या, त्या सर्वांना तो लाभ दिला जाईल. समजा मी इथे 30 सप्टेंबर एक रफ आयडिया पकडली, की 15 दिवसांमध्ये आता ती पडताळणी होईल. कारण की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी बरोबर, पडताळणी सुरू आहे, काही ठिकाणी झालेली आहे, बरोबर. तर म्हणून आपण 15 दिवसाचा वेळ देऊ. जेव्हा ही पडताळणी पूर्ण होईल, तेव्हा लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटला ₹3000 सरकार पाठवणार आहे. हे सुद्धा आपल्याला सरकारने सांगितलेलं आहे. म्हणजे आदिती तटकरे मॅमनी सांगितलेलं आहे, बरोबर. त्यानंतर पडताळणी झालेली का? हाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये असेल. तर बघा, पडताळणी अजून पूर्ण झालेली नाही. ती सुरू आहे. काय आहे? सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये आता जो काल हप्ता वाटप झाला आहे आणि आजचा जो हप्ता वाटप सुरू आहे समजा 2:30 नंतर होणार होता. बघूया आता कधी होणार आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी झाल्यानंतर पैसे वाटप झालेले आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये विदाऊट पडताळणी पडताळणी न होताही पैसे वाटप सुरू झालेलं आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, काही असे जिल्हे आहे, मी त्यांचे तुम्हाला नाव सांगतो, की त्या जिल्ह्यांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे. पूर्ण जिल्ह्यांमध्ये झालेला नाहीये, पण अल्मोस्ट काही ठिकाणी झाला असं आपण म्हणतो. जसं की पुणे जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, त्यानंतर नाशिक जिल्हा आहे, त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे, बरोबर? नांदेड जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, मुंबई जिल्हा आहे, ठाणे जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे. यवतमाळमध्ये सुद्धा काही ठिकाणी पैशाचा वाटप झालेला नाहीये. तर डोंट वरी, पैसे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींनो. आणि याच्यासाठी तुम्हाला अजून 2 ते 3 दिवसांचा वाट बघावं लागू शकते. कारण आजचा बघितला तुम्ही फ्रायडे, आज 2 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार होते. एक 2:30चा टप्पा आणि एक 6 वाजताचा टप्पा. 2:30चा टप्पा अजूनही आपल्याला त्याच्याबद्दल काही अपडेट आलेली नाही. जशी अपडेट येईल मी तुम्हाला पोस्ट सांगेलच. आणि एक 6 वाजता. उद्याला सॅटरडे आणि संडे. सॅटरडे आणि संडेला मिळतील किंवा नाही मिळतील याची आपण खात्री घेणार नाही. पण मंडे आणि ट्यूसडे बरोबर? म्हणजे सोमवार आणि मंगळवार. आजची आहे 12, 13, 14, 15, 16. म्हणजे हा जो वाटप आहे मंगळवारपर्यंत असणार आहे. मंगळवारपर्यंत असणार आहे लाडक्या बहिणींनो. तर घाबरू नका. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ज्या पात्र बहिणी असतील त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतील. आय होप या प्रश्नाचंही उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींनो, या ज्या सगळ्या अपडेट्स दिलेल्या आहे, त्या सगळ्या ऑथेंटिक आहे, सगळ्या परफेक्ट आहे आणि अशाच पद्धतीने इथून पुढची काय होणार आहे, प्रवास होणार आहे.
म्हणून ही सर्वात मोठी अपडेट असणार आहे लाडक्या बहिणीनं आणि हे सांगणारा महाराष्ट्रातील पहिला तुमचा लाडका भाऊ असणार आहे किरण वानखेडे जी अकॅडमी. म्हणून लाडक्या बहिणींनो व्हिडिओला लाईक करत चला रे, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. थोडासा सपोर्ट करा. तुम्ही बाकीच्या चॅनलला मी जेव्हा बघतो, ते काहीही माहिती देता. त्यांच्याकडे लाखो व्ह्यूज असतात आणि मी जेव्हा इतके छान व्हिडिओ बनवतो, तुम्हाला एकदम ऑथेंटिक माहिती देतो आणि तुम्ही काही याला व्ह्यूज पण देत नाही, तुम्ही पुढे शेअर पण करत नाही. बघा लाडक्या बहिणींनो, थोडासा सपोर्ट असू द्या. ज्या पद्धतीने मी तुम्हाला इतकी ऑथेंटिक माहिती दिली, त्या पद्धतीने. पहिली माहिती काय दिली मी तुम्हाला, की जून-जुलैचा हप्ता अपात्र बहिणींना मिळणारच आहे, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडताळणी झाली. दुसरी मागणी म्हणतो, की दुसरी अपडेट आहे, की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना तुम्हाला एकत्र देणार आहे, कारण की दिवाळी पण आहे आणि नवरात्री सुद्धा आहे. हे आदित्य तटकरे मॅमनी सांगितलंय. त्यानंतर जे सर्वात महत्त्वाचं सांगितलं मी, की लाडक्या बहिणीची जेव्हा पडताळणी होईल, त्यांना त्यांच्या अकाउंटला ₹3000 पाठवल्या जाईल. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या काही बहिणींना अजूनही पैशाचं वाटप झालेला नाहीये, लक्षात घ्या. तर त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहे. डोंट वरी. मग आज 12 सप्टेंबरलाचा जो हप्ता वाटप होता, तो हप्ता मिळाला आहे का? तर नाही. आज 12 तारखेला 2.5 आणि 6 असे 2 टप्पे ठरवले होते, पण 2.5चा हप्ता अजून पोहोचला नाही. काही होत तांत्रिक बिघाडामुळे ते पाठवल्या जाईल आणि 6वा सुद्धा होईल. मग आता संपलं का? हप्ता वाटप करून? कारण की उद्या शनिवार आणि रविवार आला, तर नाही. 16 तारखेपर्यंत तुम्हाला ते पैसे दिले जातील, तर घाबरायचं कारण नाहीये. काही जिल्ह्यांमध्ये पैशाचं वाटप झालं आहे, काही जिल्ह्यांमध्ये नाही झालेलं आहे. डोंट वरी तुम्हाला मिळतील म्हणजे मिळतील. आय होप लाडक्या बहिणींनो तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मी दिली पटली असेल. की नक्की व्हिडिओला लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत एक योग्य माहिती पोहोचवाल, ही अपेक्षा तुमच्याकडे. चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.